साहेब, आज आपल्या बार्शी तहसीलमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. तर काय सांगाल या आजच्या उपक्रमाबद्दल? 24 डिसेंबर 1986 साली पार्लमेंटमध्ये ग्राहक संरक्षण अधिनियम पास झाला. त्याच्याच इत्यर्थ दरवर्षी हा ग्राहक दिन साजरा केला जातो. आजही तहसील कार्यालयाने मोठ्या उत्साहाने हा साजरा केला गेला. आता हा 1986चा जो ॲक्ट आहे तो 2019च्या ॲक्टनी रिप्लेस झाला आहे. तो 6/8/2019ला मान्यता त्याला मिळाली लोकसभेची आणि राज्यसभेची, आणि तो 20 जुलै 2020 पासून अंमलात आलेला आहे. आता ह्या नव्या ॲक्टनुसार प्रचंड ग्राहकांचे व्याप्ती वाढलेली आहे, ग्राहकांच्या अधिकारांचीही प्रचंड त्याच्यात ही आहे. त्यामुळे मी सर्वांना जिथं जिथं तुमच्यावरती अन्याय होईल किंवा काय होईल तर ग्राहक संरक्षण जो ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत आपण आमच्याशी संपर्क साधावा किंवा जिल्हा ग्राहक न्याय मंचामध्ये तक्रार करावी आणि आपल्यावरचा झालेला अन्याय अत्याचार दूर करून घ्यावा. हा एकमेव कायदा असा आहे की याच्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचा कारवाई याच्या अंतर्गत होऊ शकते. असा कुठलाही भारतामध्ये दुसरा कायदा नाही आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही अंतर्भूत असलेला. त्यामुळे या कायद्याचा सर्वांनी हा घ्यावा आणि सर्वांना ग्राहक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बदे साहेब, आपल्या तहसील कार्यालयामध्ये ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी असा स्वतंत्र मंच आहे का? आणि असेल तर जनतेनं कुठं संपर्क साधावा, काय सांगाल याबद्दल? ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत आमच्या तहसील कार्यालयामार्फत ज्या सेवा पुरवल्या जातात त्या सर्व संकलनाशी संबंधित आहेत. सर्व संकलनाची संकलन प्रमुख हे आमचे त्यांच्या संबंधित संकलनाची माहिती किंवा सेवा ते त्या ग्राहकांना दिल्या जातात.